मित्रांनो, शेळ्यामध्ये सगळ्यात भारी जर शेळी म्हणलं तर गावरान शेळी आहे. कारण की या गावरान शेळीला कुठलंही वातावरण सूट होतं आणि ही शेळी मूळची असल्यामुळं, मूळची म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली असल्यामुळं हिला कुठलंही वातावरण असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, कसं वातावरण असलं तरी पण यांना शूट होतं गावरान शेळ्यांना. आणि ह्या जास्त करून कुठल्याही आजाराला बळी पडत नाही. आणि सांगायचं जर म्हणलं तर यांना लसीकरण वेळोवेळी करायची गरज नाही, जंतुनाशकची गरज नाही जास्त प्रमाणामध्ये. समजा करावं लागते पण एवढं नाही आहे जसं विदेशी शेळ्यांना करावं लागते. समजा प्रजाती आहेत तर त्या शेळ्यांना जसं लसीकरण करावं लागतं, वेळेवर डिवॉर्मिंग करावं लागतं, त्या प्रमाणामध्ये या शेळ्यांना करावं लागत नाही. आणि सगळ्यात सोपं सांगायचं म्हणलं तर गावरान आणि उस्मानाबादी हे कटिंगसाठी जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात आणि त्याच्यामुळं यांची विक्री व्हायला वेळ लागत नाही. बाकी जर वेगळ्या दुसऱ्या जाती जर म्हणलं तर बिटल, बोर ह्या जाती कटिंगमध्ये जात नाही. जात असतील तर कमी प्रमाणामध्ये, कारण की यांचे हाय रेट जर म्हणलं तर हायस्ट आहे. कारण की प्रत्येक किलोच्या हिशोबानं जर म्हणलं तर 1,000 रुपयाच्या पुढं जिवंत विकल्या जातात बिटल. त्याच्यामध्ये बोर आली, शिरोई आली, सोजत आली. कारण की ह्या जाती जास्त करून ब्रीडिंगसाठी वापरल्या जातात आणि सांभाळण्यासाठी वापरतात शेतकरी. आणि ही जी आपली गावरान मूळची आहे, उस्मानाबादी असो गावरान असो, तर ह्या कटिंगसाठी वापरले जातात यांचे बकरं. कारण की यांचं जे मीठ मटण आहे समजा, तर हे खूप चविष्ट आहे. ह्या गावरान जातीसारखं, उस्मानाबादी जातीसारखं दुसऱ्या कुठलीही जात असू द्या एवढं चविष्ट मटण त्या लागत नाही. आणि त्याच्यामुळं यांना कटिंगसाठी खूप भरपूर प्रमाणामध्ये मागणी आहे आणि विकण्यासाठी कुठं जायची गरज नाही. प्रत्येक गावामध्ये व्यापारी येतात आणि घरपोच तुम्हाला ग्राहक असतं. घरपोच तुम्ही राहत्या घरी, राहत्या जागेवरती या पिल्लांचं विक्री करू शकता किंवा फोनद्वारे ताबडतोब आपल्या शेळ्या पिल्लं विकू शकतात. आणि जर दुसऱ्या प्रजातीचं जर सांभाळायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन विक्रीसाठी ऑनलाईन यांचं ऑनलाईन करावं लागतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला ग्राहक ऑनलाईन पद्धतीनं भेटत आहेत. पण याच्यामध्ये तसं नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला गावरान शेळी जर म्हणलं तर गावोगावी व्यापारी फिरतात, आठवड्याला बाजार असतात, बाजारामध्ये नेऊन पण तुम्ही विकू शकता. यांना मागणी भरपूर आहे आणि त्याच्यामुळं ज्यांना कोणाला करायचं असेल, शेळीपालन करत असताल तर फक्त आपल्या गावरान उस्मानाबादी शेळ्यावरती करावं, जेणेकरून आपल्याला विकण्यासाठी परेशान व्हायची गरज नाही आणि कुठलीच परेशानी नाही. आपल्यावर कुठलंही वातावरण असलं तरी यांना शूट होतं. कारण की हे मूळची शेळी असल्यामुळं, हे आपल्या महाराष्ट्रातली असल्यामुळं हिला कुठलंही वातावरण शूट होतं. तर थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या प्रोफाईलला नक्कीच फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर आपल्या सागर डुकरी ऑफिशियल या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण थोडक्यात शेळी पालनाची जेवढी आपल्याला माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.